हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आम्ही आत्ताच आलेलो आहे आमच्या गावी सासरवाडीला, तर म्हणजे माझ्या सासरवाडीला। तर मी दाखवणार आहे तुम्हाला आमचा घरामागचा डॅम, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर हे बघा, दिवाळीच्या वेळेस केलं होतं आम्ही घरकुंड, आणि हे बघा आमच्या घराजवळ खूप छान असे झाडं लावली आहेत आमच्या आईने। हे बघा, हे बैलगाडी आणि हे सगळं घरासमोरचा एरिया खूप छान वाटतं इथं आल्यावर। आणि तुम्हालाही माझ्यासारखं गावी यायला आवडते का? महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदा तरी गावी तुम्ही येता का? तर नक्की सांगा। तर हे बघा, आपण आतमध्ये जाऊया। आतमधून लावून असल्यामुळे मी आतमधूनच आली, बाहेरून कडी लावलेली होती। हे आहे सगळ्यात समोरची खोली, जो की पोर्स होता आधी, पण याला नंतर खोलीमध्ये ट्रान्सफर करण्यात आला। तर इथं सोयाबीन ठेवलेलं आहे आमचं। त्यानंतर हा आहे हॉल घराचा, आणि इथं सोफा वगैरे आहे। तर हा आहे आमचा हॉल, जे की आमचं गावातलं घर आहे। गावातल्या घराचा टूर करते तुम्हाला। आणि हे आहे आमचं किचन, साधं सिंपल असं किचन आहे। आणि त्यानंतर आहे ही थर्ड रूम, जे की बेडरूम म्हणून आहे। एक असं फ्रीज वगैरे पण ठेवलेलं आहे या रूममध्ये। तर ही एक रूम आहे। त्यानंतर ही इकडे आहे एक देवाची रूम। तर बघा तुम्ही, इथं आम्ही देवघर मांडलेलं आहे, आणि खूप साऱ्या मूर्त्या पण ठेवलेल्या आहेत, कारण प्रसन्न वाटते घरात। इथं मी लाईट लावलेला होता। आणि बघा तुम्ही, समोर शिवाजी महाराजांची पण मूर्ती ठेवलेली आहे, कारण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून। आणि बघा, असं आमचं साधं सिंपल घर आहे। तर चला आता तुम्हाला घेऊन चालते गच्चीवर। आणि हे बघा, हे इकडे बाथरूम वगैरे आहे। आता आपण आलेलं आहे गच्चीवर। तर हे बघा, हे आहे आमच्या घरामागचा खूप मोठा डॅम। घराला पाणी येऊन टेकलंय, कधी पण आमचं घर धरणात जाऊ शकते। आणि हे आहे सुंदर आमचं असं गाव। तर आमच्या हे बघा, इथं आम्ही काय म्हणतात त्याला, गौरी बनवून ठेवल्या होत्या, कारण शेतामध्ये कधी रोडगे पार्टी केली तर कामी पडतील म्हणून आईने आतापासूनच बनवून ठेवल्या होत्या। ही आहे इकडे मारुतीचं मंदिर आहे, आणि ती तिकडे धरणाची भिंत आहे लास्टला। तर खूप असं अथांग पाणी आहे। गावातून नीट नाही दिसत, पण गावाच्या बाहेर जो पूल आहे ना, त्याच्यावरून नीट दिसतं। तर चला जाऊया आता आपण खाली। आणि हे बघा, हे पण आमचंच घर आहे, जुनं घर आहे। आय थिंक 3-4 खोल्या असतील इथं। आणि ह्या समोर आहे गायवाडा। तर चला आता जाऊया आपण किचनमध्ये खाली। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, आणि तुम्हाला पण असे गावाकडचे आवडतात का नक्की सांगा। तर आता इथं मी बनवते, आणि इथं बघा फ्रेंड्स, मी इथं बनवते हरभऱ्याची भाजी। तर ही भाजी नेमकी म्हणजे जास्त करून गावाकडेच खाल्ली जाते, कारण शहरांच्या बाजारात ही मिळत नाही, कारण ही भाजी ना तोडायला खूप वेळ लागतो, आणि म्हणूनच आय थिंक, आणि मार्केटमध्येही येत पण नाही। तर अशा काही भाज्या आहेत की ज्या आपल्या फक्त गावाकडेच खाल्ल्या जातात, किंवा गावाकडेच त्या खायला मिळतात। शहरामध्ये ही भाजी मिळणार नाही, आणि ही भाजी माझी ऑलवेज फेवरेट आहे। तर बघा, मी इथं बनवून दाखवते तुम्हाला। एकदम सिंपल स्टिकनी बनवायची असते आपल्याला ही भाजी। बघा, आधी मी कढईमध्ये इथं तेल टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडं इथं जिरं टाकणार आहे। लसणाचे काप थोडे गोल्डन झाले की लगेच आपण ह्या मिरच्या टाकून देणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्यानंतर आपल्याला तिखट हळद काहीच टाकायचं नसतं। एकदम सिंपल ट्रिकनी बनवायची आहे। फक्त तेल, लसण आणि हे लाल मिरची, आणि ही भाजी टाकून थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर चला तयार करून घेते मी भाजी, आणि भेटते। बघू शकता तुम्ही, इथं आपल्याली भाजी रेडी झालेली आहे। सोबतच बनवते फ्रेंड्स मी इथं भाकर। तुम्ही तर इथं बनवली बघा मी इथं। तर रेडी आहे आपलं जेवण। तर या तुम्ही पण जेवायला।
आणि आता दाखवते मी तुम्हाला काय काय बनवलं आहे. हा, मी बनवली आहे इथं हरभऱ्याची भाजी, हरभऱ्याची खुडून काढलेली भाजी आणि भाकरी सोबत खिचडी आणि आपली काय म्हणतात त्याला तुरीच्या दाण्यांची भाजी. तर हे माझे ऑलवेज फेवरेट, दोन्ही भाज्या ऑलवेज फेवरेट. आणि खिचडी तर विचारूच नका. खिचडीचे तर आपण लहानपणापासूनच खूप मोठे आशिक आहे. तर ही 2 भाकरी बनवल्या आहेत मी. एक छोटी बनवली आहे बघा, मस्त छोटी बनवली आहे कारण थोडं पीठ उरलं होतं. तर हॅलो फ्रेंड्स, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनलला प्लीज नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.